नमस्कार. पाईप आणि टाकीची गणितं. अरे बाप रे, हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो, नाही का? पण खरं सांगू, ही गणितं खरं तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. चला, आज आपण ती इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊया की बघाच. हो, हा प्रश्न खूप जणांना पडतो. शाळेत असताना आठवतंय का, हे गणित समोर आलं की कसं थोडं टेन्शन यायचं. पण गंमत अशी आहे की ह्या अवघड दिसणाऱ्या गणितामागे ना एक अगदी सोपी आयडिया लपलेली आहे. चला, आज तीच शोधून काढूया. ओके, तर मग थेट या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. विचार करा, आपण सगळे एका क्लासमध्ये बसलो आहोत आणि आपले गणिताचे सर वर्गात येतात आणि हाच विषय शिकवायला सुरुवात करतात. आणि बघा, वर्गात कोण आहे? राहुल आणि स्नेहा. ते पण आपल्यासारखेच आहेत. हा विषय पहिल्यांदाच शिकतायत. त्यांच्या मनात जे प्रश्न येतील ना, त्यातूनच आपण हा सगळा विषय सोपा करून टाकणार आहोत. बघा, किती सोपी सुरुवात आहे. हीच तर या गणिताची खरी आयडिया आहे. एक टाकी आहे आणि दोन पाईप आहेत जे अगदी उलटं काम करतायत. एक भरतोय तर दुसरा रिकामा करतोय. एकदम सिंपल, बरोबर ना? बरं, आता हे जे दोन प्रकारचे पाईप आहेत, त्यांना काहीतरी खास नावं तर असणारच, हो की नाही? चला बघूया, त्यांना काय म्हणतात आणि त्यांचं नेमकं काम काय आहे ते. आणि हे बघा, राहुलने अगदी बरोबर प्रश्न विचारला. इनलेट आणि आउटलेट. खरं सांगते, ही दोन नावं समजली ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच. चला तर मग या नावांचा अर्थ काय ते पटकन समजून घेऊया. उत्तर एकदम सोपं आहे. जो पाईप टाकीत पाणी आणतो म्हणजे आत आणतो, तो झाला इनलेट, आणि जो पाणी बाहेर काढतो तो झाला आउटलेट. बस, या दोन शब्दांवरच सगळं गणित उभं आहे. चला, आयडिया तर आता क्लिअर झाली. पण कसं आहे ना, गणितात जोपर्यंत आपण स्वतः एखादं उदाहरण सोडवत नाही, तोपर्यंत ती गोष्ट डोक्यात पक्की बसत नाही. मग काय करायचं, एक गणित सॉल्व्ह? तर मग हे आहे आपलं उदाहरण. लक्ष द्या, एक इनलेट पाईप आहे जो टाकी पूर्ण भरायला 6 तास घेतो आणि एक आउटलेट पाईप जो तीच पूर्ण भरलेली टाकी रिकामी करायला 8 तास घेतो. आता येतो खरा ट्विस्ट. आणि बघा, स्नेहाने नेमका तोच प्रश्न विचारला ज्याची आपण सगळे वाट बघत होतो. म्हणजे विचार करा, एक पाईप पाणी भरतोय आणि त्याच वेळी दुसरा पाणी बाहेर काढतोय. मग काय होईल? टाकी भरेल की रिकामी होईल? आणि सगळ्यात महत्वाचं, किती वेळ लागेल? चला शोधूया याचं उत्तर. आता बघा, हे गणित सोडवण्याची एक सोपी ट्रेक आहे. आपल्याला काय करायचंय? दोन्ही पाईप एका तासात किती काम करतात ते शोधायचंय. सोपं आहे. जर इनलेट पाईप पूर्ण टाकी 6 तासात भरतो, तर एका तासात तो किती भरेल? बरोबर, टाकीचा 1/6 इतका भाग. आणि अगदी तसंच, जर आउटलेट पाईप 8 तासात टाकी रिकामी करतोय, तर एका तासात तो टाकीचा 1/8 इतका भाग रिकामा करेल. हे गोष्ट लक्षात ठेवायची, एक भरतोय आणि दुसरा रिकामा करतोय. ओके, मग आता आपल्याला नेट रिझल्ट काढायचंय. म्हणजे एका तासात नेमकं काय होतंय, टाकी किती भरतीये? त्यासाठी आपण काय करणार? इनलेटच्या कामातून म्हणजे 1/6 मधून आउटलेटचं काम म्हणजे 1/8 वजा करणार. आता ही सोपी वजाबाकी केली की उत्तर मिळतं 1/24. पण या 1/24चा अर्थ काय? याचा अर्थ असा की दोन्ही पाईप चालू असताना एका तासात टाकीचा फक्त 1/24 एवढाच भाग भरतोय. का? कारण जेवढा पाणी आत येतंय त्यातलं थोडं बाहेर पण जातंय ना. एकदम बरोबर. राहुलच्या डोक्यात प्रकाश पडला. जर एका तासात टाकीचा 1/24 भाग भरतोय, तर पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल? अगदी बरोबर, 24 तास. पाहिलं किती सोपं होतं हे गणित? तर मग या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळालं? एक साधा आणि सोपा नियम, जो या प्रकारच्या कुठल्याही गणिताला लागू होतो. चला, तो गोल्डन रूल काय आहे ते बघूया. हा आहे तो सुवर्ण नियम. लक्षात ठेवा, गणित कोणतंही असो, 2 पाईप असोत किंवा 10, नेहमी फक्त एका तासाचं काम काढायचं. प्रत्येक पाईप एका तासात किती काम करतो हे एकदा कळलं की समजा उत्तर आलंच. हो, एकदा का तो एका तासाचा हिशोब मिळाला की मग टोटल वेळ काढणं म्हणजे एकदम सोपं काम. जसं आपण 124 वरून थेट 24 तास हे उत्तर काढलं. अगदी तसंच. आणि स्नेहाची ही प्रतिक्रियाच सगळं काही सांगून जाते. जो विषय सुरुवातीला इतका अवघड वाटत होता, तो एका सोप्या नियमामुळे किती सोपा झाला, नाही का? बरोबर. आणि हाच कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. एकदा का तुम्हाला तो मूळ नियम कळला ना, की मग असं कुठलंही गणित तुम्ही अगदी सहज सोडवू शकता. तर मग आता हे फक्त ऐकून सोडून देऊ नका. एखादं उदाहरण घ्या आणि हा सोपा नियम वापरून ते स्वतः सोडवून बघा.
कारण गणिताची खरी मजा ही ते स्वतः केल्यावरच येते. मग तयार आहात?